IT वाले जास्त करून ITच्या क्षेत्रामध्ये नाईट शिफ्ट जास्त असतात. बरोबर. नाईट शिफ्ट वाल्यांचे खूप आजार वाढणं, करेक्ट. जागरण होणं, तर ह्यांचं कुठंतरी पुढे जाऊन धोका असणार आहे यांना खूप मोठा. 100%. म्हणजे याचे नेमके आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते आपण थोडंसं जर बघितलं तर याचे फिजिकल डिस्टर्बन्सेस डेफिनेटली आहेत. मी अगेन जे सांगितलं की स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, फिजिकल इश्यूज, हार्ट डिसीजेस सारखे आपल्याला इन फ्युचर दिसायला लागू शकतात. सायकोलॉजिकल जर बघितलं तर तुम्ही इमोशनल डिस्ट्रेस तुमचा वाढतो, स्ट्रेस लेवल वाढते, एन्झायटी वाढते, डिप्रेशन सारख्या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात या सगळ्या गोष्टींमुळे. जर रेग्युलर नाईटच्या रुटीनमध्ये असेल तर सोशल सर्कल जे आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बाकी लोक एकत्र येत आहेत, भेटत आहेत, त्यावेळेस तुम्ही काम करताय, हळूहळू तुमचा तो जो सोशल कनेक्ट आहे तो याच्यातनं बिघडायला लागतो. म्हणजे डे टाईमचं जे तुमचं हे असतं तो झोपेतच तुमचा दिवस जातो नाईट शिफ्ट केल्यानंतर.